नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आता वाजले आहेत सकाळचे 7, तारीख आहे 2 फेब्रुवारी आणि झाली आहे आपल्या गणेश उत्सवाची सुरुवात, म्हणजेच आपल्या माघी गणेश उत्सवाची सुरुवात। तर आता आपण हा व्हिडिओ खास असणार आहे तो आपल्या माघी गणेश उत्सवाच्या दर्शनासाठी आपण चाललो आहोत चारकोपला। जसं गणेश उत्सवात लालबागला गर्दी होते तशीच माघी गणेश उत्सवात चारकोपला गर्दी होते। तर आपण चारकोपचा राजा, चारकोपचा सम्राट, विघ्नहर्ता, चिंतामणी, कांदिवलीचा श्री सर्व गणपतीचे दर्शन याच व्हिडिओमध्ये करणार आहोत। आता आपण आहोत खाली आपल्या मित्राच्या घरी आणि आता लगेच 10 मिनिटाचा तू रेडी झालेला आहे बाईकवर। बाईकवर बसूया। आपल्याला इथून आता लिंक रोड आहे, तर 10-15 मिनिटाचाच रस्ता आहे। तर बघा हा असा मेन नाका आहे, इथे आय लव्ह कांदिवली दिसेल तुम्हाला, ही अशी गोल बिल्डिंग दिसेल। तर या रस्त्यावरून जायचं आपल्याला सरळ, म्हणजे बघा आपण 5 मिनिटात आलो आहे मालाडवरून। तर तुम्ही जर रेल्वे स्टेशनवरून येणार असाल तर 10 ते 15 मिनिटाचं अंतरवर आहे, तुम्हाला रिक्षा पण भेटेल। चारकोप मार्केट तुम्ही सांगू शकतात। आणि जर मेट्रोने येणार असाल तर कांदिवली वेस्ट हे स्टेशन आहे, तिथून पण तुम्ही वॉकिंग आहे 10 मिनिटं वॉकिंगवर येऊ शकतात। चला आता मी तुम्हाला मेन दाखवतो कुठे उतरायचं आहे। हा बघा मित्रांनो, हा आहे चारकोप मार्केटचा सिग्नल आणि इथून आपल्याला सरळ जायचं आहे आणि पुढे एक लेफ्ट आहे, तुम्हाला दाखवतो। आपण आलेलो असं तुम्हाला आय लव्ह चारकोपचा राजा दिसेल आणि हे असं एंट्री गेट आणि या गल्लीतून आपल्याला आता पुढे जायचं आहे। तर आल्यावर हे आपलं ग्राउंड आहे आणि इथेच आपलं आतमध्ये राजा विराजमान झालेला आहे। तर मित्रांनो बघा, हे असं ग्राउंड आहे, पाठी आपला राजा विराजमान झालेला आहे। पार्किंगची पण खूप चांगली व्यवस्था करून ठेवली आहे, 4 व्हीलर असेल 2 व्हीलर असेल तुम्ही ते लावू शकता। चला आता मेन गेट दाखवतो आणि आपल्या राजाचं दर्शन घेऊया। हे बघा, हे असं आहे आपल्या राजाचं मेन गेट, भव्य दिव्य असा देखावा उभारलेला आहे। आता आपण आतमध्ये जाऊया आणि गणपतीचं दर्शन घेऊया। बोल 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 बप्पा का नाम रे, चारकोप के राजा का स्वागत धूमधाम रे। सारे दुनिया में बस तेरा ही नाम है, गूंजे धरती ये बस झूमे आसमान रे। आओ सब मिलकर, आओ सब मिलकर, आओ सब मिलकर कहेंगे रे बप्पा मोरया रे मोरया। घन घन गजानना। स्टेज पण इथे आपले कार्यक्रम होत असतात आणि हा समोर आपल्या राजाचा स्टेज, इथे आपला राजा विराजमान झालेला आहे। पूर्ण सकाळी आलेली आहे राजा। आपल्याला चारकोपच्या राजाचं दर्शन झालेलं आहे, चांगलं दर्शन झालेलं, जराही गर्दी नव्हती। सकाळचे 7:30 होत आहेत, संडे आहे म्हणून कोणी आलेलं नव्हतं। आता आपण चाललेलो आहे दुसरा गणपती बघायला, दर्शन घ्यायला। नाव आहे चारकोपच्या पेशवाचं। हे बघा, आता आपण आलेलो आहे आपला चारकोपच्या पेशव्याचं दर्शन घ्यायला। यावेळी थोडी वेगळी जागा निवडलेली आहे मंडळाने। पहिलं मेन रोडलाच होतं, आता थोडा आतमध्ये गणपती बसवलेला आहे। इथे चांगलं असं डेकोरेशन पण आहे आणि इथे असे स्टॉल्स पण लावले आहेत, म्हणजे रात्रीची इथे चांगलीच मजा असणार आहे। आम्ही इथं सकाळी आलो आहे कारण की गर्दी नाही पाहिजे म्हणून। चला आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया। बघा, हे आता गेट, आतमध्ये आपला गणपती विराजमान आहे। चला दर्शन घेऊया। हे बघा, मस्त मूर्ती आणि मस्त डेकोरेशन केलेलं आहे। चला जवळून दर्शन घेऊया। तर मित्रांनो, चारकोपच्या पेशवाचं दर्शन तर आपल्याला झालं आहे आणि आता आपण तिसरा आपला गणपती व्हिजिट करायला आलो आहे, तो आहे आपला चारकोपचा चिंतामणी। आणि पाठी तुम्ही बघू शकता चारकोपच्या चिंतामणीचं मेन गेट आहे। तर हे यांचं 10वं वर्ष आहे, दशक महोत्सवी वर्ष साजरं करतायत। तर चला आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया। बघा, यांचा मेन गेट चारकोपचा चिंतामणी, वेगळी थीम यावेळी कृष्णाची थीम चूज केलेली आहे। चला आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया। इथून आपण आलो आणि हे आपलं चारकोपच्या चिंतामणीचं मंडप आणि इथे जे 10 वर्षाच्या मूर्त्या होत्या ते सर्व इथे मेन्शन केलेल्या आहेत बघा।
चला आतमध्ये जाऊया आणि आपल्या चारकोपच्या चिंतामणीचं दर्शन घेऊया. आतमध्ये जाऊया. वा सुंदर मूर्ती आहे. ही कार्यकर्ते तसे नाही तिथे. मूर्ती बघू शकतात. अप्रतिम 10वं वर्ष आहे मंडळाचं. अप्रतिम मूर्ती आहे बघा. चारकोपचा चिंतामणी. मित्रांनो, चौथ्या गणपतीचं आता आपण दर्शन घ्यायला आलो आहोत. नाव आहे चारकोपचा सम्राट. पाठी तुम्ही बघू शकतात मंडप. मल्हारी रूपी गणपती बाप्पा आलेले आहेत. आतमध्ये जाऊया, गणपतीचं दर्शन घेऊया. किती सुंदर मूर्ती आहे. जबरदस्त अशी मूर्ती आपल्या चारकोपच्या सम्राटाची. देवा मुझ पे है तेरा ही साया, दुखों में तू नजर आया. देवा मुझ पे है तेरा ही साया, दुखों में तू नजर आया. मित्रांनो, आलो आहोत आपण कांदिवलीच्या श्रीच्या दर्शनासाठी आणि तुम्ही बघू शकता इथे आपलं स्वागत केलेलं आहे कबुतरांनी. बघा, हे आहे मंडप. यावेळी चांगलं मेन गेट बांधलेलं आहे, काहीतरी वेगळं. चला आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया. हे बघा मित्रांनो, आलेलो आहोत आपण आता कांदिवलीच्या श्रीच्या दर्शनाला. मस्त असं एक भव्य असा देखावा आणि मंडप इथे साकारलेला आहे. एंट्री यावेळी मधून ठेवलेली आहे, नाही तर एंट्री या साईडनी असते. मस्त केलं आहे यावेळी. हे बघा आपलं मेन मंडप. मस्त नाव आहे. आतमध्ये जाऊन दर्शन घेऊया. हा काय मस्त मूर्ती दिसते बघा. हजार 2013 पासून मंडळ साजरा करत आहे गणेशोत्सव. आणि हर एक मूर्ती आहे बघा. हे जे आहेत ते आपल्या रेशमाताईने बनवलेल्या मूर्त्या आहेत. विजय खातू सरनी पण बनवल्या आहेत. ही बघा 2020ची पण मूर्ती मस्त होती. इथे मध्ये कोविड आलेला त्याच्यामुळे हे लास्टचे 2 वर्षाच्या मूर्त्या. आणि यावेळीची ही अप्रतिम एक सुरेख अशी मूर्ती. मित्रांनो, अशा प्रकारे आपण मागे गणेशोत्सवाच्या 5 गणपतीचं आता दर्शन घेतलेलं आहे. पाठी तुम्ही बघू शकता आपल्या कांदिवलीच्या श्रीचं दर्शन आता झालेलं आहे आपल्याला. आणि चांगलं मस्त वाटतं आहे की वर्षातून आपल्याला 2 वेळा गणपतीचं दर्शन होतात. आणि मेन म्हणजे आता कांदिवलीच्या श्रीचं दर्शन तुम्हाला घ्यावंच लागेल. मस्त एक सुबक अशी मूर्ती आपल्या रेशमाताईंनी बनवलेली आहे. सकाळ होती पण तुम्ही बघू शकाल, जर संध्याकाळी येत असाल तर चांगली अशी अरेंजमेंट, लाईट डेकोरेशन पण असं चांगलं केलेलं आहे. तर डेफिनेटली रेकमेंडेड आहे. कांदिवलीच्या श्रीचं दर्शन तुम्हाला घ्यावंच लागेल. चला, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि गणपती बाप्पा कमेंटमध्ये लिहायला विसरू नका. चला बाय.